नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, अश्व वारू तुरुंग हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? अश्व वारू तुरुंग हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 घोडा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, हिमांशु, सुधांशु, रजनीनाथ हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? हिमांशु, सुधांशु, रजनीनाथ हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, शब्द समूहाबद्दल आपल्या ठिकाणी योग्य शब्द निवडायचा आहे। देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा आपल्या ठिकाणी शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आस्तिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही आपल्या ठिकाणी योग्य आन्सर सांगायचा। ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही आपल्या ठिकाणी शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अद्वितीय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5वा, वाक्यप्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे। तर या ठिकाणी वाक्यप्रचार आहे, आभाळ ठेंगणे होणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अत्य आनंद होणे या ठिकाणी योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक 8वा, ने एशी हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ने एशी हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तृतीय विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9वा, चक्रप्राणी हा खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? चक्रप्राणी हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बहुविग्री समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10वा, ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर त्यावेळी खालीलपैकी कोणत्या चिन्हाचा वापर करतात? ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर खालीलपैकी कोणत्या चिन्हाचा वापर करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वल्पविराम या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11वा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 हा खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई ते दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12वा, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भोगवती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13वा, नळगंगा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? नळगंगा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14वा, श्रीवर्धन हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? श्रीवर्धन हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सुपारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16वा, नागपूर, रत्नागिरी व रायगड या 3 जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत? नागपूर, रत्नागिरी व रायगड या 3 जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बॉक्साईटचे साठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17वा, अंधारी हा महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अंधारी हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18वा, पितळखोरा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? पितळखोरा लेणी या लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, हुतात्मा एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? हुतात्मा एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे ते सोलापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20,
अंबाझरी तलाव व सीताबर्डीचा प्रेक्षणीय किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? अंबाझरी तलाव व सीताबर्डीचा प्रेक्षणीय किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेले चोंडी हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेले चोंडी हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना संलग्न आहे? खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सीमा ही गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना संलग्न आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मनसर टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? मनसर टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नागरहोल हे भारतामधले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नागरहोल हे भारतामधले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 यमुना नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होतो? यमुना या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 रबर उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? रबर उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 फलोत्पादन यांच्यामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती आहे? फलोत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुवर्ण क्रांती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतामध्ये वन संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये वन संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डेहराडून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सेवा सदन पुणे ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? सेवा सदन पुणे ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वीरा शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा गौरव केला जातो? मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा गौरव हा केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच खालीलपैकी कोण होय? डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच खालीलपैकी कोण होय? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गाडगे महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 रोग व आजार यांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते असते? रोग व आजार यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पॅथॉलॉजी शास्त्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 देवी कांजण्या पोलिओ हे रोग खालीलपैकी कशापासून होतात? देवी कांजण्या पोलिओ हे रोग खालीलपैकी कशापासून होणारे रोग आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विषाणूपासून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पॅरिस ग्रीन व गॅमॅक्सिन हे खालीलपैकी काय आहेत? पॅरिस ग्रीन व गॅमॅक्सिन हे खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कीटकनाशक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 43 हिमालय हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वली पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पहिल्यांदा कधी राबवली गेली होती? महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पहिल्यांदा खालीलपैकी कोणत्या वर्षी राबवण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 2007 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतामधले कोणते सरोवर हे उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे? भारतामधले खालीलपैकी कोणते सरोवर हे उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लोणार सरोवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 स्वित्झर्लंड हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? स्वित्झर्लंड हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 युरोप खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 J.K. रोलिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 31 मे या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस हा साजरा केला जातो? 31 मे या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस हा साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तंबाखू विरोधी दिवस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 नक्षलबारी हे गाव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नक्षलबारी हे गाव खालीलपैकी कोणत्या राज्यामधले गाव आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न क्रमांक 10 तुंगारेश्वर हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तुंगारेश्वर हे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1961 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भाट्टे रत्नागिरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर प्रमाण खालीलपैकी किती होते? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर प्रमाण खालीलपैकी किती होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 929 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भातसा हे महाराष्ट्रामध्ये धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? भातसा हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारताला खालीलपैकी कोणत्या देशाची सीमाही लागत नाही? भारताला खालीलपैकी कोणत्या देशाची सीमाही लागत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जपान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 वंदे मातरम हे गीत सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी गायले होते? वंदे मातरम हे सर्वात प्रथम गीत खालीलपैकी कोणत्या वर्षी गायले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1896 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 हिराकुंड हे महानदीवरचे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हिराकुंड हे महानदीवरचे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ओरिसा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतामधले प्रसिद्ध सोमनाथ मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामधले प्रसिद्ध सोमनाथ मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 हवा महल प्रसिद्ध खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हवा महल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जयपूर राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सोने उत्पादनामध्ये भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? सोने उत्पादनामध्ये भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतामधले पहिले क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधले पहिले क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणतं क्षेपणास्त्र आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पृथ्वी क्षेपणास्त्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? भारतामध्ये पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.